तर मित्रांनो, आदर्श उद्योग समूहामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण माहिती घेऊया पीएम किसान योजना. पीएम किसान योजनाचे जे वार्षिक लोकांना 2,000 रुपये 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान येतात. जसे 6,000 रुपये वार्षिक येतात. तर या प्रकारची पीएम किसान योजना आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यम राबवली जाते. तर पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी आणि वारसाची नोंदणी आता सध्या चालू झालेली आहे. तर हे पोर्टल काय आहे आणि नेमकं यामध्ये फॉर्म्स वगैरे कसे भरायचे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर पीएम किसान योजना साठी जर आपल्याकडे कस्टमर आला तर आपल्याला त्याच्याकडून काही माहिती घ्यायची आहे. तर नवीन नोंदणीसाठी कोणकोणते त्याला डॉक्युमेंट लागणार. तर त्याला सर्वप्रथम आधार कार्ड लागणार आहे, त्याचं बँक पासबुक लागणार आहे, रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे. तर नवीन नवीन जमीन त्यांनी आता घेतलेली असेल किंवा वारसाचे नाव नवीन चढलेले असेल तर तो फेरफार लागेल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊ शकता किंवा पती आणि पत्नीचे आधार कार्ड सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सामायिक क्षेत्र जर असलं तर एक प्रतिज्ञापत्र घ्यावं लागेल. आणि ज्यांच्या नावे 2019च्या पूर्वी जमीन आहे असेच लाभार्थी यासाठी पात्र आहे. नवीन नोंदणीसाठी ही सर्व आवश्यक कागदपत्रे आहे. वारस नोंदीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्डची झेरॉक्स, 7/12/8चा उतारा, वारसाच्या नावे जमीन असल्याचा नवीन फेरफार आणि पूर्वीच्या लाभार्थी व्यक्तीचे मयत प्रमाणपत्र, मयत व्यक्तीच्या नावे असलेला 2019 पूर्वीचा जुना फेरफार या प्रकारची कागदपत्रे लागतात. तर चला आता आपण समजून घेऊया की पीएम किसान योजनेची आपल्याला रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे आहे. तर यामध्ये आम्ही e-आदर्श.in वर सुद्धा काही माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे तो फॉर्म भरायचा आणि त्याची वेबसाईट लिंक वगैरे काय आहे. ही सर्व माहिती आम्ही पोर्टलला वेळोवेळी देत असतो. तर आपण पीएम किसान पोर्टल विषयी थोडी माहिती समजून घेऊया. तर हे आहे pm.kisan.gov.in सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे. ज्यामध्ये तुम्ही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आपण यामधले वेगवेगळे भाग समजून घेऊया. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन मधून तुम्ही नवीन शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता. केवायसी मधून तुम्ही शेतकऱ्यांची केवायसी कंप्लीट करू शकता. ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, पैसे येत नाही त्यांच्यासाठी केवायसी ऑप्शन आहे. आणि नो युअर स्टेटस म्हणजे जे जुन्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांना पैसे वगैरे येत नाही आहेत तर त्यांचा स्टेटस काय आहे नेमका. आता कोणाचा बँकेचा इश्यू असतो, कोणाचा आधार कार्ड इश्यू असतो, तर कोणाचा 7/12 व्यवस्थित अपलोड नाही केलाय त्यामुळे रिजेक्ट झालेले असतात. या प्रकारचे जे पण कस्टमर आहेत तर त्यांच्यासाठी तो स्टेटसचा ऑप्शन आहे. तिथे तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. स्वतः रजिस्ट्रेशन केलेल्या फार्मरचं अपडेशन करू शकता. असे वेगवेगळे ऑप्शन यामध्ये साधारणतः 10 ते 12 ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत. तर तेवढे ऑप्शन आपल्या कामाचे नाही आहे. आपल्या कामाचं सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं. नवीन रजिस्ट्रेशनसाठी मी तुम्हाला आताच डॉक्युमेंट लिस्ट टाकलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला ग्रुपला सुद्धा टाकून देणार की कशा प्रकारे डॉक्युमेंटची लिस्ट आहे आणि नेमकी लिंक कोणती आहे हा फॉर्म भरायची. रूरल फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे आधार नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, स्टेट टाकायचा आहे. कस्टमरच्या याच्यावर ओटीपी जाणार. कस्टमर म्हणजे आपला शेतकरी, शेतकरीच्या मोबाईलवर ओटीपी जाणार. तो ओटीपी आपल्याला टाकायचा आहे. डॉक्युमेंट पूर्णतः ओरिजिनल आपल्याकडे असू द्यायची आहे. जे आपल्याला शासनाला माहिती द्यायची आहे ती व्यवस्थित माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. एक थोडासा छोटासा फॉर्म आहे. यानंतर सबमिट झाल्यानंतर फॉर्म येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतीची माहिती टाकायची आहे. आधार कार्ड वरील माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तो तलाठी लेवलवर चेक होणार, तालुक्याच्या लेवलवर चेक होणार, जिल्ह्याच्या लेवलवर चेक होणार आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पैसे येणे चालू होणार. ही प्रोसेस एकदम फास्ट नाही आहे. 1 ते 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा याच्यासाठी कालावधी लागू शकतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे यामध्ये ई-केवायसी ऑप्शन. तर ई-केवायसी मध्ये इथे कस्टमरचा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे, सर्च करायचा आहे. त्याच्या मोबाईलवर ओटीपी जाणार आणि आपल्याला केवायसी कंप्लीट करायची आहे. तर ही झाली केवायसीची
प्रोसेस. आता आपण शेवटली प्रोसेस समजून घेऊया, की आपला स्टेटस कशाप्रकारे चेक करायचा आहे. तर इथे इंटर रजिस्ट्रेशन नंबर म्हणतात. त्या कस्टमरने जर आपल्यापासून फॉर्म भरलेला आहे, तर आपल्याकडे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो किंवा जी आपण प्रिंट दिलेली आहे त्यावर रजिस्ट्रेशन नंबर असतो. चला आता समजून घेऊ, की रजिस्ट्रेशन नंबर आपल्यापासून हरवलेला आहे. तर आपल्यापासून नंबर हरवलेला आहे, तर आपण इथून नो युअर रजिस्ट्रेशन नंबर मधून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतो. तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करायचं आहे. आधार कार्डवर क्लिक करायचं आहे. त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर ओटीपी येणार. ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार. रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतरची प्रोसेस काय आहे? तर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला. रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच ऑप्शनला जायचं आहे, जिथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मागत होता. तर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर कुठे मागत होता? नो युअर स्टेटस मध्ये आपण जेव्हा गेलो होतो, तेव्हा इथे इंटर रजिस्ट्रेशन नंबर मागत होता. आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, तिथे कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा म्हणजे इथची माहिती इथे टाकायची आहे तुम्हाला. आणि त्यानंतर ओटीपी येणार. ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला समजणार की तुमचं आधार लिंक आहे का, बँकेला आधार लिंक आहे का, तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का, तुम्हाला कोणकोणत्या किस्ता मिळालेल्या आहे, कोणकोणत्या तुमच्या किस्ता अडकलेल्या आहे. तर या प्रकारची सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार. जर तुम्हाला यापेक्षा जास्त माहिती याबद्दल हवी असल्यास किंवा तुमचा फॉर्म वगैरे होत नसल्यास, तर प्रत्येक वेबसाईटला एक टोल फ्री नंबर असतो. त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. इथे हेल्प डेस्क क्वेरी फॉर्म आहे, तो भरून सुद्धा तुम्ही त्यांना मदत मागू शकता. तर या प्रकारे तुम्हाला माहिती समजली असेलच. जर तुम्हाला यामधील काही समजलं नसेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला लाईक करू शकता तुम्ही. धन्यवाद.